नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉम चॅप्टर नंबर फर्स्ट मुवमेंट ऑफ इनर्शिया. आणि आज मुवमेंट ऑफ इनर्शिया मध्ये शिकणार आहोत आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया सिमेट्रिकल अँड अनसिमेट्रिकल सेक्शन. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर प्रॉब्लेम एक किंवा दोन विचारतात आणि हे 6 मार्कावाले प्रॉब्लेम येतात. कधी 6 मार्कासाठी येते, कधी 4 मार्कासाठी येते. तर खूप सोपी प्रॉब्लेम आहे ते, फक्त फॉर्म्युल्यात. जसा आपला चॅप्टर होता सेंट्रोइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, सेम तसंच आहे. तर फक्त एक स्टेप थोडी समोर आलेली आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण आय सेक्शन बघूया. आय सेक्शन पण आय सेक्शन मध्ये पण बघा दोन पार्ट पडतात, एक येते सिमेट्रिकल आणि एक येते अनसिमेट्रिकल. आता कसं आहे की याच्या आधी जे आपण मेकॅनिक्स मध्ये शिकलो होतो त्याच्यामध्ये डायरेक्टच शिकलो होतो, त्याच्यात सेंट्रोइड काढायचा होता. पण इथं कसं आहे की इथं जर समजा सिमेट्रिकल आला तर आपल्याला इझी मध्ये होऊन जाते प्रॉब्लेम, आणि अनसिमेट्रिकल आला तर थोडंसं कठीण मध्ये होऊन जाते. तर बघा आता सिमेट्रिकल कशाला म्हणतात आणि अनसिमेट्रिकल कशाला म्हणतात ते पण सांगतो मी. सिमेट्रिकल म्हणजे सिमेट्रिकल सेक्शन. आता जो आय सेक्शन आहे हा आय सेक्शन. याला म्हणतात फ्लेंज. काय म्हणतात? फ्लेंज. आणि हा पण काय फ्लेंजच. हे आहे टॉप आणि खालची आहे बॉटम. जर दोन्ही जर सेम येत असतील, दोन्ही काय येत असतील, सेम येत असतील, तर त्याला सिमेट्रिकल म्हणतात. त्यानंतर हे जे मधातलं जे डिस्टन्स असते याला वेब म्हणतात. याला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? वेब. हे एवढं डिस्टन्स फक्त. आणि त्याच्यानंतर हे इथून तर ग्राउंड पर्यंत या डिस्टन्सला म्हणतात ओव्हरऑल डेप्थ. काय म्हणतात? ओव्हरऑल डेप्थ. सिमेट्रिकल आय सेक्शन आहे, सिमेट्रिकल सेक्शन आहे हा. तर सिमेट्रिकल जर सेक्शन आला तर एकदम सिंपल आहे सॉल्व्ह करण्यासाठी. याचे दोन फॉर्म्युले लिहून देतो मी. म्हणजे सिमेट्रिकल सेक्शन जर आला तर इथं डायरेक्टच फॉर्म्युला अप्लाय होते. आय एक्स एक्स ऍक्सिस, आय एक्स एक्स ऍक्सिस. तर आय एक्स एक्स ऍक्सिसचा फॉर्म्युला याचा बी एच क्यूब. तुम्हाला माहितच आहे रेक्टेंगलचा फॉर्म्युला काय? बी एच क्यूब अपॉन 12. तर बी एच क्यूब अपॉन 12 मायनस स्मॉल बी एच क्यूब अपॉन 12 हा सिमेट्रिकलचा आहे. आणि त्याच्यानंतर आय वाय वाय जर फॉर्म्युला आला, आय वाय वाय एक्सिस, तर हा डायरेक्टच काढता येते आपल्याला. दोन्ही फॉर्म्युले डायरेक्टच काढता येतात. 2 इंटू मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फ्लेंज प्लस मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ वेब. लक्षात ठेवता फॉर्म्युला काय? 2 इंटू मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फ्लेंज इंटू मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ वेब. तर आता फ्लेंजचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढावा लागेल आपल्याला, आणि त्याच्यानंतर मग वेबचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढावा लागेल. त्याचा मल्टिप्लिकेशन म्हणजे काय आहे? आय वाय वाय एक्सिस. आता तुम्ही म्हणता सर इथं बी एच क्यूब, इथं काय होते? बी म्हणजे काय होते? ब्रेथ, आणि एच म्हणजे काय होते? हाईट. तर सिमेट्रिकल काय आहे? आता सिमेट्रिकल काय आहे की दोन्ही काय आहे ते फ्लेंज सेम आहेत. तर काय करावं लागते? लक्ष द्या, हे दोन्ही फ्लेंज असल्यामुळे आता बघा हा एक रेक्टेंगल तयार होते मोठावाला. हा मोठावाला रेक्टेंगल मी एकाने हायलाइट करून दाखवतो. असा पुरा मोठा रेक्टेंगल तयार होते. तर ह्या जो पुरा रेक्टेंगल मध्ये हा असते कॅपिटल बी आणि हा असते कॅपिटल एच. कॅपिटल बी आणि कॅपिटल एच. त्याच्यानंतर एक रेक्टेंगल तयार होते. आता बघा कॅपिटल बी आणि कॅपिटल एच, आणि हे जे आता शेडेड हे भेटू राहील तुम्हाला बघा, हा एक रेक्टेंगल तयार होते हे रेक्टेंगलचा. तर स्मॉल जर बी काढायची असली तर कशी काढसाल तुम्ही? म्हणजे की हा एक रेक्टेंगल तयार होते. तर या मोठ्या रेक्टेंगल मधून हे छोट्या रेक्टेंगल आहे का नाही, हे जर समजा आपण काय केले? मायनस केले.
छोटा रेक्टेंगल काय केला मायनस, हा एक असा छोटा रेक्टेंगल मी असा करून दाखवतो, हे असं, हा काय केला मायनस केला, तर तुम्हाला एक नाही याची मुवमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स एक्स एक्सेस भेटून जाते. आणि तसाच फॉर्म्युला लक्षात ठेवजा, आय वाय वायचा आय वाय वायचा फॉर्म्युला आहे 2 इंटू मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फ्लेनचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे आपल्याला, प्लस मुवमेंट ऑफ इनर्शिया वेबचा काढायचा आहे. बस हे डायरेक्ट सॉल्व्ह होते. पण हे कशासाठी असलं, सिमेट्रिकल सेक्शन आला तर डायरेक्ट फॉर्म्युला आहे. जर अनसिमेट्रिकल सेक्शनचा जर प्रॉब्लेम आला, अनसिमेट्रिकल सेक्शन कशाला म्हणतात बघा आता, अनसिमेट्रिकल सेक्शन, तर अनसिमेट्रिकल सेक्शनचं जर समजा प्रॉब्लेम आलं, अनसिमेट्रिकल म्हणजे की जो फ्लेंज आणि वेब आहे, जो म्हणजे टॉप फ्लेंज आणि बॉटम फ्लेंज हा सारखा नाही राहत, हे असा राहतो, हा असते अनसिमेट्रिकल. म्हणजे हा आहे टॉप फ्लेंज, खालचा आहे बॉटम फ्लेंज, हे सेम नाही आहे, याला तर वेब म्हणतातच, हे असते वेब, आणि हे आहे ओव्हरऑल डेप्थ, टोटल डिस्टन्स एवढं ओव्हरऑल डेप्थ, हे आहे अनसिमेट्रिकल सेक्शन. जर अनसिमेट्रिकल सेक्शन जर आला तर काय करावं लागतं बघा विद्यार्थी मित्रांनो, अनसिमेट्रिकल जर सेक्शन जर येत असेल तर आपल्याला पहिले याचा सेंट्रोइड काढावा लागतो, म्हणजे याचा सेंटर डिसाईड करावं लागते की कुठं येते अनसिमेट्रिकलचं, याचा सेंट्रोइड. मग याचा सेंट्रोइड म्हणजे होते एक्स बार आणि वाय बार आपल्याला काढावा लागतो. त्याच्यानंतर याचा एक्स बार आणि वाय बार आपण काढला की हे पहा, टॉप फ्लेनचा सेंट्रोइड काढायला लागते, त्यानंतर या वेबचा सेंट्रोइड म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, टॉप फ्लेनचा वेबचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायला लागते आणि बॉटमचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायला लागते, आणि पॅरलल ऍक्सिस थेरमनं तो सॉल्व्ह होते प्रॉब्लेम. कशानं सॉल्व्ह होणार आहे, पॅरलल ऍक्सिस थेरमनं प्रॉब्लेम थोडंसं मोठं होणार आहे. हे प्रॉब्लेम कसं होणार आहे, मोठं होणार आहे. तर हे आपण हे पण घेऊया, पण हे असे प्रॉब्लेम थोडेसे कमी विचारतात अनसिमेट्रिकल वाले. आणि त्याच्यानंतर हे जर अनसिमेट्रिकल वाला आलं तर 6 मार्कासाठी, असिमेट्रिकल वाला आलं तर 4 मार्कासाठी. अत्यंत सोपी आहे, याची आता मी फॉर्म्युले सध्या काही तुम्हाला लिहून देत नाहीये. जर याचा जर समजा आपल्याला फॉर्म्युला जर आपल्याला लिहायचाच असेल तर बघा याच्यामध्ये एक आणि आता आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे आय एक्स एक्स एक्सिस. तर इथं फॉर्म्युला याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया पहिले याचा काढायला लागते वरच्याचा आय x1 चा, प्लस मुवमेंट ऑफ इनर्शिया याचा काढायला लागते आय x2 चा, आणि प्लस मुवमेंट ऑफ इनर्शिया याचाही काढायला लागते x3 चा. हा याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे. आणि त्याच्यानंतर आता x1 y1 चा फॉर्म्युला पण आहे, तो खूप मोठा फॉर्म्युला आहे. आता आय x1 y1 बघा काय म्हणतात, आय x1 आणि x1, आय x1 चा फॉर्म्युला आहे IG1 प्लस A1 इंटू हाईट म्हणजे H1 चा स्क्वेअर. त्यानंतर आय x2 चा फॉर्म्युला आहे IG2 प्लस A2 H2 चा स्क्वेअर. सोपीच आहे प्रॉब्लेम, बाकी काही हे नाही आहे, कठीण नाही आहे. आणि त्याच्यानंतर आय x3 चा फॉर्म्युला आहे IG3 प्लस A3 इंटू H3 चा स्क्वेअर. आणि त्याच्यानंतर याची ऍडिशन करावी लागते मुवमेंट ऑफ इनर्शियासाठी आय x1 x2 आणि y1. फक्त x एक्सिस काढायला लागते कधी कधी, आणि जर y काढायचं सांगितलं तर y डायरेक्टच निघते, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आणि लक्षात ठेवावं लागते एक गोष्ट, तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर आता आपल्याला x एक्सिस काढायचं असेल तर आपल्याला सेंट्रोइड काढावा लागतो, सेंट्रोइड काढावा लागतो वाय बार. कोणता, वाय बार. एक्स बार तर हा सिमेट्रिकलच असते, एक्स बार मध्ये तर काही प्रॉब्लेम नाही, फक्त आपल्याला वाय बार काढावा लागतो. तर तुम्हाला असं वाटत असेल की मी थोडंसं एक्सप्लेनेशन दिल्यावर थोडंसं असं डोकं हँग झालं असेल तुमचं की हे काय आहे, एवढं कठीण नाही आहे. जसे जसे आपण न्यूमेरिकल घेऊया तसं सोपीच आहे. जसे सेक्शन होते सेंटर आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तुम्ही शिकले होते इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये, तसाच टॉपिक आहे हा.
काहीच प्रॉब्लेम नाहीये. सिमेट्रिकलचे आज प्रॉब्लेम, आजच्या सेक्शनमध्ये फक्त आपण सिमेट्रिकल सेक्शनच बघणार आहोत. सिमेट्रिक सेक्शनचा फॉर्म्युला काय आहे? कॅपिटल बी कॅपिटल एच चा क्यू अपॉन 12 मायनस स्मॉल बी स्मॉल एच चा क्यू अपॉन 12. आय एक्स एक्स काढायचा असला तर, आणि आय वाय वाय काढायचा असेल तर 2 इंटू मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फ्लेंज प्लस मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ वेव्ह. एकच गोष्ट शिकूया, चांगल्या प्रकारे शिकूया. जसं 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 आपण समोर जाऊ तसं तसं तुम्हाला सर्व काही समजण्यात येणार आहे. हे तुम्ही पहिली आधी नोट डाऊन करा आणि त्याच्यानंतर आता आपण न्यूमेरिकल घेऊया. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, a symmetrical eye section of overall depth of 300 mm has its flange 150 mm by 10 mm and width 10 mm. Thickness. Find the moment of inertia about centroidal axis parallel to the flange. Moment of inertia आपल्याला काढायचा आहे, म्हणजे की दोन्ही काढायला लागतील आपल्याला. आय एक्स एक्सिस काढायला लागते आणि आय वाय वाय एक्सिस पण काढावा लागते. काय म्हणते बघा, ए सिमेट्रिकल आय सेक्शन. हायलाइट करून दाखवतो मी तुम्हाला. याला काय म्हटलं? सिमेट्रिकल आय सेक्शन आहे. सिमेट्रिकल म्हणजे काय होते? दोन्हीच्या दोन्ही फ्रेंच काय आहेत मग सारख्या. मग एक आय सेक्शन काढूया सिमेट्रिकल वाला. असा काढला आपण आय सेक्शन. त्याच्यानंतर आता आपल्याला याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, तर मुवमेंट ऑफ इनर्शिया तो कशाचा काढायचा आहे? सेंट्रोइडल ऍक्सिस. या सेंट्रोइडल ऍक्सिसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. म्हणजे आय एक्स एक्स आणि आय वाय वाय आपल्याला काढायचा आहे. हा एक्स एक्स आहे, नाही हा वाय वाय आहे, आणि आता एक्स एक्स. हा एक्स एक्स एक्स. तर हा आता आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया याचा काढायचा आहे. बरं, याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, सिमेट्रिकल आहे, काही टेन्शन नका घेऊ. मग नंतर मग काय दिलंय बघा, ओव्हरऑल डेप्थ दिली आहे 300 mm. ओव्हरऑल डेप्थ म्हणजे होते टोटल ओव्हरऑल डिस्टन्स. हे टोटल डिस्टन्स आहे 300 mm. 300 mm हे टोटल डिस्टन्स आहे. नंतर काय म्हणते, फ्लेंज आहे 150 by 10. फ्लेंज म्हणजे आता हे डिस्टन्स आहे 150 mm, हे आहे 150 mm, आणि हे डिस्टन्स आहे 10, 150 by 10. त्याच्यानंतर मग आता हे 150 by 10 तर खालचे 150 by 10 असेल. हे 150 by 10, 150 by 10, हे 110 लक्षात ठेवा, खालचं 150. त्यानंतर काय म्हणते, फाइंड द मुवमेंट ऑफ इनर्शिया, आणि वेब थिकनेस दिली आहे त्यांना. वेब थिकनेस आहे 10. हे किती आहे? 10. याची थिकनेस किती दिलेली आहे? 10 दिलेली आहे. बरं, ओके. आता सिमेट्रिकल असल्यामुळे काय करायचं बघा, हा एक रेक्टँगल घ्यायचा मोठावाला. मी पूर्ण शेडिट करतो. हा मोठा रेक्टँगल सिमेट्रिकल असल्यामुळे. याला नाव द्यायचं असेल तर तुम्ही नाव पण देऊ शकता, नाही द्यायचं असेल तर नाव नाही दिलं तर चालते. तर तुम्हाला समजण्यासाठी नाव देतो मी, ABCD. मग इथे घेतलं आपण इन ए रेक्टँगल क्वाड्रिलॅटरल ABCD. मग सांगा याच्यात सर्वात आधी चेक करायचं मोठा बी, बळा बी. ब्रेंथ म्हणजे होते आडवं डिस्टन्स. किती आडवं डिस्टन्स किती आहे? हे किती आहे? 150. मग हा झाला 150 mm. आणि डी म्हणजे होते डेप्थ किती दिलेले? मग डेप्थ म्हणजे होते ओव्हरऑल, हे टोटल ओव्हरऑल किती आहे? हे डिस्टन्स हे असं, हे आहे 300 उभं डिस्टन्स 300 mm. त्याच्यानंतर हा ब्रेथ झाला आणि हा झाला डेप्थ. पण आपण BH म्हणतो ना, BH क्यूबचा फॉर्म्युला लावतो आपण, तर याला हाईट म्हणून घेऊ आपण, काहीच टेन्शन नका घेऊ. याला काय म्हणा? हाईट म्हणा. डेप्थ म्हणता हाईट. फॉर्म्युला आपण इथं एरिया फेरियाचा काही काढून नाही राहिलो, आपला फॉर्म्युला येतोच आहे BH क्यूब by 12. तर लक्षात ठेवता, हा ब्रेथ आहे आणि हे काय आहे? हाईट आहे. नंतर
आता जो दुसरा जो रेक्टेंगल आहे, जो आपल्याला आता हे करायचा आहे, मायनस करायचा आहे, म्हणजे की आता जर याचा सेंट्रॉइड जर काढायचा असेल तर दुसरा कलर घेऊया, ब्ल्यू, हा कलर घेतो. तर हा रेक्टेंगल बघा, हा रेक्टेंगल, हा टोटल रेक्टेंगल, म्हणजे आपल्याला हा एरिया आणि हा एरिया मायनस करायचा आहे मुवमेंट ऑफ इनर्शियासाठी. पण हा मायनस करू शकत नाही आपण. तर मग आता लक्षात ठेवा, याला नाव देऊन देऊ आपण PQRS. PQRS. आता जस्ट इमॅजिन करा की हे किती डिस्टन्स आहे, मग हे 150 आहे. आता हे जर 150 असेल, हे जर असं हे लंब जर 150 असेल, हे खालचे 150 राहील ना, हे 150 आहे, तर हे पण किती आहे, 150 आहे. पण हे जे 10 mm जे डिस्टन्स दिलं आहे, थिकनेस, हे इन्क्लुडिंग मोठ्या याच्यात आहे. तर काय करायचं बघा, इन ट्रायंगल PQR यस रेक्टेंगल PQRS, त्याच्यामध्ये आता स्मॉल बी काढायचा आपल्याला. काय काढायचं आहे, स्मॉल बी. आता स्मॉल जर बी काढायचा आहे तर टोटल डिस्टन्स किती आहे, 150 आहे. 150 मधून आता हा जो 10 मीटर MM चा जो हे आहे पार्ट आहे, हा पार्ट नाही पाहिजे आपल्याला, तर 150 मायनस 10 करा, किती आलं, 140 mm. त्याच्यानंतर आता हे हाईट पाहू किती आहे. आता तुम्ही जस्ट लॉजिक लावा की हे हाईट किती असेल, 280. हा, व्हेरी गुड. मग हा स्मॉल एच, याला डी पण म्हटलं तर चालते, एच पण म्हटलं तर चालते, तुम्हाला जे वाटतं. आपण रेक्टेंगल मध्ये बी आणि डीच घेतला होता वाटते याच्या आधी, का BH घेतला होता, चेक करू द्या मला फॉर्म्युला. हा, BDच घेतला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं काही कन्फ्युजन झालं नाही पाहिजे म्हणून याला एक आपण डेप्थच म्हणू, हाईट न म्हणता काय म्हणू, डेप्थच म्हणू, म्हणजे कन्फ्युजन काही होत नाही, मग सर्व प्रॉब्लेम एकसारखे. ओके, तर याला डेप्थच म्हणा. डेप्थ म्हणजे उभं डिस्टन्स, एवढं लक्षात ठेवता. आता हा आहे स्मॉल डी, तर स्मॉल डी किती येईल, मग हे टोटल डिस्टन्स किती येईल. आता टोटल डिस्टन्स आहे 130, नाही, टोटल डिस्टन्स किती आहे, 300 आहे. टोटल डिस्टन्स किती आहे, 300. 300 मधून हा वरचा 10 आणि खालचा 10 काय करसाल तुम्ही, मायनस करसाल. वरचा 10 आणि खालचा 10 मायनस. तर 300 मधून 10 आणि 10 गेले तर इथे येते 280 mm. आणि आता सिंपल फॉर्म्युला लावायचा आपल्याला. काय फॉर्म्युला आहे आपल्यापाशी, I(x(6) काढण्याचा. I(x(6) काढण्याचा फॉर्म्युला आहे BD³ बाय 12 मायनस, म्हणजे कॅपिटल मधून BD³ बाय 12 झालं. याच्यात व्हॅल्यू पुट अप करा आणि आन्सर आला. पॉवर किती सोपी आहे, 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे. बी किती आहे, 150. डी किती आहे, 300चा क्यूब. आणि हा जो 12 आहे की नाही, बेस सेम हा सारखाच आहे तिथे, की नाही, तुम्ही असं पण लिहू शकता, म्हणजे कॅल्क्युलेशन मध्ये डबल याची गरज नाही. बी किती आहे याच्यात, 140, आणि डी किती आहे, 280चा क्यूब. म्हणजे काय येणार, I(x(6) याचा येणार आहे I(x(6) कॅल्क्युलेटर मध्ये टाकू आपण, पाहू किती. 150 इंटू 300चा क्यूब मायनस 140 इंटू 280चा क्यूब अपॉन 12, आणि ENG बटन दाबसाल तर याचा आन्सर येते 81.39 mm टू द पॉवर, नाही, 81.39 इंटू 10 टू द पॉवर 6 पण आहे याच्यासोबत, इंटू 10 टू द पॉवर 6 आणि MM टू द पॉवर 4, हे याचं युनिट आहे. अत्यंत सोपे आहे विद्यार्थी मित्रांनो. समजूच नका की 4 कधी 4 येते कधी 6 येते. काय केलं आपण, हा पुरा एक मोठा रेक्टेंगल तयार केला. हा 150/300चा आहे, तर इथे घेतला आपण, हा बी आहे 150 आणि डी आहे 300, आणि छोटा रेक्टेंगल, हा छोटा रेक्टेंगल तयार केला. फक्त याच्यातला हा जो 10 mm वाला पार्ट मायनस केला. फक्त 150 मधून 10 मायनस केला 140, आणि हे हाईट किती आहे, मग टोटल हाईट होती 300 म्हणून वरचा 10 आणि खालचा 10 मायनस केलं तर किती आलं, 280. आणि फॉर्म्युला लावला BD³/12 मायनस BD³/12, कॅपिटल मधून स्मॉल मायनस. हा 12 सारखा होता, तर याला एकच वर लिहिलं. हा झाला तुमचा I(x(6). तसंच बघा I(y(y)(x)चा पण फॉर्म्युला अत्यंत सोपी आहे. I(y)(y)(x). जर आता आपल्याला काढायचा आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल, 2 इंटू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फ्लेंज, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फ्लेंज प्लस
मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ वेव्ह. हा फॉर्म्युला आहे. तर आता एक फ्रेंचची पहिले डिटेल्स घेऊन घेऊ. आता आपल्याला बी आणि डीच पाहिजे. काय पाहिजे? बी आणि डी. तर फ्रेंचचा बी किती आहे? पॉवर फ्रेंच वरचा फ्रेंच आहे. हा आहे 150/10 आहे. 150/10. फ्रेंच किती आहे? 150/10. म्हणजे बी आहे 150 आणि डी आहे 10. लक्षात ठेवता MM. आणि वेबचं घेऊन घेऊ. याची डिटेल्स घेऊन घेऊ. बी किती आहे पहा आणि डी किती आहे. वेब किती आहे? किती बाय कितीचा वेब? हा बा आता हा. आता हे डिस्टन्स आहे 10. बी आहे 10 आणि डी किती आहे? 280. बी आहे 10 mm आणि डी आहे 280 mm. आता लक्षात ठेवता विद्यार्थी मित्रांनो, हा आय वाय वाय एक्सिस काढावा लागतो ना. एक्स एक्सिस काढावा लागतो काय? नाही. तर आय वाय वाय एक्सिस काढताना फॉर्म्युला बघा कसा आहे. 2 इंटू याच्या आधी काय करत होतो आपण? बी डी क्यूब अपॉन 12 होता. तर इथं आहे की वाय वाय एक्सिस काढताना बी ला क्यूब लागते. बी क्यूब डी अपॉन 12 प्लस इथं पण हाच फॉर्म्युला बी क्यूब डी अपॉन 12. दोन्ही इथं काय लावला? एकच फॉर्म्युला लावला. कारण की हा याचा होय आणि हा याचा. याला मग याला 1 म्हणावं लागेल आणि याला 2 म्हणावं लागेल. तर मग हा 1 होऊन जाईल आणि हा 2 होऊन जाईल. तुम्ही म्हणता सर बी ले काऊन क्यूब लागला? कारण वाय वाय एक्सिस मध्ये बी ला क्यूब लागते आणि एक्स एक्सिस ला डी ला क्यूब लागते. लक्षात ठेवता. 2 इंटू आता बी किती आहे? 150. 150चा क्यूब. डी किती आहे? 10 अपॉन 12 प्लस इथं बी किती आहे? 10. 10चा क्यूब. डी किती आहे? 280 अपॉन 12. तर इथे भेटून जाईल तुम्हाला आय वाय वाय एक्सेस. बघूया किती येते. तर इथे येते 2 इंटू 150 चा क्यूब इंटू 10 अपॉन 12 प्लस 10 चा क्यूब इंटू 280 अपॉन 12. तर ईएनचे बटन दाबून द्यायचं. तर आन्सर आलं 5.65 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. लक्षात ठेवायचं वाय वाय एक्सिस काढताना बी ला क्यूब लागते आणि एक्स एक्स एक्सिस काढताना डी ला क्यूब लागते. लक्षात ठेवायचा एक्स एक्स एक्सिस ला डी ला क्यूब आणि वाय वाय एक्सिस ला बी ला क्यूब. हे असं प्रॉब्लेम इज सॉल्व्ह झालेलं आहे. प्रॉब्लेम नंबर 2. ए सिमेट्रिकल आय सेक्शन has the following dimension. Calculate the polar moment of inertia of the section. Flange 100/10 mm आणि वेब 10/100 mm. तर सिमेट्रिकल आय सेक्शन आहे. तर सिमेट्रिकल आय सेक्शन असला तर एक सिमेट्रिकल आय सेक्शन काढूया आपण. म्हणजे की ज्याचा दोन्हीच्या दोन्ही फ्लेंज काय असतात? सारख्या राहतात. त्यानंतर लक्ष द्या याची फ्लेंज दिली आहे 100 mm 10 mm आणि वेब दिली आहे हे आहे 10 आणि हे डिस्टन्स दिला आहे 100. 10/100 आणि फ्लेंज तेच आहे 100/10 10 mm. तर याच्यावरून तुम्ही म्हणू शकता ओव्हरऑल डेप्थ किती? ओव्हरऑल डेप्थ 10 प्लस 100 प्लस 100 म्हणजे 120 mm. तर इथे रेक्टेंगल तयार होणार आहे. पहिले आता आपल्याला सिमेट्रिकल ऍक्सिस आहे. तर इथं दाखवून देऊ आपण म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रॉइड ऍक्सिसचा. हा एक्स ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया. हा वाय ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता काय करायचं आहे की आपल्याला हे जे मोठी लाईन दिली आहे हा आपण एक क्वाड्रिलॅटरल तयार करू, रेक्टेंगल तयार करूया. हे असं त्याला नाव देऊन देऊ A B C आणि D.
ABCD. मग इथं म्हटलं आपण इन ए रेक्टेंगल ABCD. कॅपिटल बी सांगा मग किती आहे? ब्रेथ म्हणजे होते आडवं डिस्टन्स, किती आहे? 100. कॅपिटल बी किती आहे? 100. आणि कॅपिटल डी किती आहे? डेप्थ म्हणजे होते उभं डिस्टन्स, किती होते? 120. त्यानंतर मग आता हा घ्यायला गेला आपल्याला एक दुसरा. हा PQRS. PQRS. एक मिनिट, हे जे शेडेड एरिया हा होतो, याच्यातला हा नाही, मधातला पार्ट नाही त्याच्यात. इन ए रेक्टेंगल PQRS स्मॉल बी. आता बघा हे टोटल डिस्टन्स आहे 100 मधून 10 मायनस म्हणजे किती होईल? 90. आणि त्यानंतर स्मॉल डी डेप्थ म्हणजे होते उभं डिस्टन्स किती आहे याचा? छोटासा 100 mm. बघा हा हे एवढं डिस्टन्स म्हणजे किती आहे? 100 mm. आता फक्त आपला फॉर्म्युला नन्नाचा प्याराचा फॉर्म्युला काय म्हणते? IXX ऍक्सिस. फॉर्म्युला आहे BD³ अपॉन 12 मायनस BD³ अपॉन 12 कॅपिटल मायनस स्मॉल. आता कॅपिटल किती आहे? बी आणि डी. कॅपिटल बी आहे 100 आणि डी आहे 120. 100 इंटू 120 चा क्यूब अपॉन 12. आणि स्मॉल किती आहे? स्मॉल आहे 90 आणि 100. इथे किती होतं? कॅपिटल बी किती होता? 100. डी होता 120 चा क्यूब अपॉन 12. हा कॅपिटल बी होता. आणि त्यानंतर स्मॉल बी आहे 90 आणि 100. 90 आणि इथं 100 चा क्यूब अपॉन 12. आणि विद्यार्थी मित्रांनो हा 12 तुम्ही 2 वेळा न करता 1 वेळा पण लिहिला तर चालते. हे तुमच्यावर आहे की तुम्हाला कसं कॅल्क्युलेशन करायचं. तर हे आपण कॅल्क्युलेटर मध्ये टाकूया. इथे येणार आहे 100 इंटू 120 चा क्यूब, त्यानंतर अपॉन 12 टाका किंवा तो 12 एकाने प्रत्येकाला कॉमन दिला तरी चालते. मग मायनस 90 इंटू 100 चा क्यूब अपॉन 12. आणि ENG बटन दाबसालच तर ENG बटन दाबल्याबरोबर तुमचा IXX येऊन जाईल 6.9 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. हा IXX चा फॉर्म्युला आहे. त्यानंतर आता आपल्याला YY ऍक्सिस काढायचा आहे. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला YY ऍक्सिस चा? 2 इंटू मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फ्लेंज प्लस मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ वेव. हा फॉर्म्युला आहे. तर आता की याच्यातला बी आणि डी काढून टाकू. यातला B1 म्हणू आपण. B1 म्हणजे आडवं डिस्टन्स किती आहे प्लेनचं? हा आहे 100/10 आहे. 100/10. ओके. 100 आहे आडवं आणि D1 आहे उभं 10. 100/10 mm. याचा काढू. B2 आडवं डिस्टन्स 10 mm आहे आणि उभं डिस्टन्स किती आहे? 10/100 होता. 100 mm आहे. आणि त्या अंतरात आपल्याला फॉर्म्युला करायचा आहे. फॉर्म्युला 2 इंटू, आता लक्ष द्या YY ऍक्सिस आहे म्हणून B क्यूब लागते ना. क्यूब D अपॉन 12 प्लस इथं पण सेम फॉर्म्युला B क्यूब D अपॉन 12. फक्त इथं 1 1 लागेल आणि इथं 2
2 लागेल, बाकी काहीच नाही. 2 इंटू B1 क्यूब किती आहे मग 100. 100चा क्यूब इंटू D1 किती आहे 10/12. आणि त्यानंतर इथं आहे 10चा क्यूब इंटू 100/12. कॅल्सी टाकूया, पूर्णच टाकू कॅल्सी. 2 इंटू 100चा क्यूब इंटू 10/12, मग प्लस देऊ म्हणत असते आणि डबल मग 10चा क्यूब इंटू 100/12. ENG बटन 1.675 इंटू 10⁶ mm⁴. हे कॅल्सी मध्ये तुम्ही करून बघता. हा झाला IYY ऍक्सिस. त्यानंतर आता आपल्याला पोलर काढायचा आहे. पोलर सांगितलं होतं, पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू IXX ऍक्सिस प्लस IYY ऍक्सिस. IXX ऍक्सिस किती आलं आपलं 6.9 इंटू 10⁶ आणि IY आला 1.675 इंटू 10⁶. कॅल्क्युलेशन करूया. 6.9 इंटू 10⁶ प्लस 1.675 इंटू 10⁶. तर आन्सर येणार आहे 8.575 इंटू 10⁶ mm⁴. अशाच प्रकारचे काही प्रॉब्लेम्स आहेत. ही इथं आपलं प्रॉब्लेम इज कम्प्लीट झालेला आहे. त्यानंतर मी तुम्हाला 2 ते 3 प्रॉब्लेम होमवर्क देणार आहे याच प्रकारचे. हे नोट डाऊन करा.